की 40% रक्कम आमदार महोदय ही ठरवली कोणी, कामगारांच्या हक्काचा पैसा किती मिळावा हे ठरवलं पुढे आमदारांनी महोदयांनी ते जाहीर करणं आवश्यक आहे। निव्वळ श्रेयवादाच्या लढाईमध्ये आणि श्रेयवादाच्या घाईमुळे हा कालचा जो तिथे घडलेला एपिसोड आहे तो त्याच्यामुळे घडलेला आहे। खरं तर आपल्या सर्वांच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, ज्या क्षणी निलेश राणेसाहेब या सगळ्या प्रक्रियेमध्ये आले त्याच्यानंतरच कामगारांना पैसे मिळतील अशी एक आशा निर्माण झाली होती। त्यामुळे या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी खरं तर निलेश राणेसाहेबांचे आभार मानतो। या विषयामध्ये पूर्णपणे राजकीयदृष्ट्या ताकदीने उतरण्याची रस्त्यावरती भारतीय जनता पार्टीची मानसिकता आहे। मी काल झालेल्या श्रेयवादाच्या विरोधात उघड बोलतोय। मी काल म्हणजे भारतीय जनता पार्टीचे नेते डॉक्टर निलेश राणे साहेबांनी युनियन आणल्यानंतर झालेल्या घडामोडी आपल्यासमोर सांगतोय। त्याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे। जोपर्यंत कामगारांचे पैसे 100% मिळत नाहीत तोपर्यंत भाजप मागे हटणार नाही अशी ठाम भूमिका भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी घेतली आहे। पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। कंपनीमधून 1 रुपयाच्या भंगाराला सुद्धा हात लावू देणार नाही, कंपनी ही त्यांना सुरूच करावी लागेल असं देखील केदार साठे यांनी यावेळी सांगितलं। म्हणजे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की दापोली तालुका हा उद्योग विरहित असलेला तालुका होता। त्या तालुक्यामध्ये भारती शिपयार्ड नावाचा एक प्रोजेक्ट आला 2007 सालच्या दरम्यान। कंपनी सुरू झाली, डेव्हलपमेंट सुरू झाल्या, वेगवेगळ्या पद्धतीचे तिथे बार्जेस रिग्स बांधायला सुरुवात झाली आणि काही फायनान्शियल क्रायसिसमुळे साधारणपणे 2014 सालपासून कंपनी थोडी डाऊनफॉल व्हायला सुरुवात झाली। म्हणजे त्याच्यामध्ये पगार अनियमित मिळणं, ऑर्डर वेळेवर पूर्ण न करणं, अशी वेगवेगळी जी काही कारणं असतील ती। यानंतर भारतीय कामगार सेना या युनियनने साधारण 2016 साली, बरोबर ना, 2016 सालच्या दरम्यान पूर्ण युनियन टेकओव्हर केली। त्यानंतर काही दिवस पगाराचा प्रश्न संपला, पण गेले अनेक वर्ष कामगार पगाराविना वंचित आहेत। दापोली आणि परिसरातील अनेक ठेकेदार ज्यांनी ह्या कंपनीला वेगवेगळा साहित्य पुरवठा केला, मटेरियल सप्लाय केलं आहे, या सगळ्यांची बिलं येणं पेंडिंग आहेत। ही रक्कम काही कोटींमध्ये आहे। या सगळ्यानंतर साधारणपणे 14 एप्रिल 2017 सालच्या दरम्याने लिक्विडेटरची, कारण कंपनी अवसायनात गेली, 2017 साली लिक्विडेटरची नेमणूक केली गेली आणि मग त्याच्यानंतर लिक्विडेटरने कंपनी ताब्यात घेणं, त्याच्यानंतर त्याची सिक्युरिटी वगैरे या सगळ्या गोष्टी लिक्विडेटरच्या ताब्यामध्ये गेल्या। आपल्या सर्वांनाच माहीत आहे की दरम्यानच्या काळामध्ये साधारणपणे काही महिन्यांपूर्वी स्क्वेअरपोर्ट शिपयार्ड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने ही भारती शिपयार्ड कंपनी अधिकृतरित्या टेकओव्हर केली। आता ही ऑफिशियल प्रक्रिया आहे, त्यामुळे त्या मुद्द्यात मी आता जात नाही। माझे मुद्दे ह्याच्या काही पलीकडचे, आपल्या सगळ्यांना एक पार्श्वभूमी माहिती असावी म्हणून मी हा सगळा विषय सांगतो आहे। स्क्वेअरपोर्टने ही कंपनी टेकओव्हर केल्यानंतर कंपनीच्या विषयामध्ये वेगवेगळ्या डेव्हलपमेंट सुरू झाल्या। दरम्यानच्या काळामध्ये 2017 सालपासून आजच्या तारखेपर्यंत कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन, त्यांच्या वेगवेगळ्या अडचणी, म्हणजे आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, जे स्किल्ड वर्कर होते, जे एक्स्ट्रा क्वालिफिकेशन घेतलेले लोक होते, हे कंपनी हळूहळू बंद झाल्यानंतर हे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये निघून गेले। पण इथला जो भूमिपुत्र आहे, ज्याने इथे आपलं आयुष्य चांगलं जाईल असं गृहीत धरून कंपनी आली म्हणून वेगवेगळ्या डेव्हलपमेंट केल्या, काही लोकांनी कर्ज काढून घरं बांधली, लग्न केले, संसार उभे केले। आपल्या माहितीसाठी म्हणून सांगतो, औषध उपचारासाठी सुद्धा पैसे नाही असे अनेक कामगारांची अवस्था ह्या काळामध्ये होती। या प्रत्येक काळामध्ये ज्या वेळेला 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, 1 मे असेल, कामगार दिन, यावेळेला सर्व कामगार सातत्याने अनेक वर्ष आंदोलन करत होते आणि त्यांचं थकीत वेतन मिळावं, त्यांच्या कष्टाचे पैसे मिळावेत, ज्यांनी घाम गाळला आहे कंपनी उभी करण्यासाठी, त्या घामाचा मोबदला मिळावा म्हणून अनेक वर्ष हे आंदोलन सुरू होतं। मला सांगायला आनंद वाटतो की दाभोळचे आमचे नेते उदय जावकर, उदय शेटनी अनेक वर्ष ह्या कामगारांबरोबर खांद्याला खांदा लावून काम करून ही सर्व युनियन ताकदीने चालवली। दरम्यानच्या काळात महाराष्ट्रातल्या घडलेल्या राजकीय घडामोडी आपल्या सर्वांनाच माहीत आहेत। आम्ही काही महिन्यांपूर्वी भारतीय जनता पार्टीचे नेते, माजी खासदार डॉक्टर निलेश राणेसाहेब यांच्याशी संपर्क केला। त्याचं कारण कंपनी तर चालू होते, पण कंपनीने टेकओव्हर केल्यानंतर असं लक्षात यायला लागलं की भंगार विक्रेते अचानक दापोलीमध्ये तळ ठोकून बसले आणि निव्वळ भंगार विक्री या एका ध्येयाने प्रेरित होऊन अनेक मंडळींनी ज्यावेळेला इथे कामाला सुरुवात केली त्यावेळेला आमचं लक्षात आलं की जर या गोष्टी तातडीने थांबवल्या नाहीत आणि कंपनीची मशिनरी आणि कंपनीचं इन्फ्रास्ट्रक्चर जर अशा पद्धतीने कापून तोडून फक्त भंगारमध्ये विकलं जाणार असेल
तर इथल्या कष्टकऱ्याच्या हाताला 1 रुपयाची दमडीसुद्धा मिळणार नाही. म्हणून आम्ही राणेसाहेबांकडे आम्ही सर्वच पदाधिकारी जाऊन किंवा तुमची समर्थ कामगार संघटना जी आहे ती ह्या भागामध्ये ह्या कंपनी आता जी चालू झालेली आहे ह्याचं कारण आपल्या माहितीसाठी म्हणून सांगतो, टेक्निकल त्यातला एक मुद्दा, ही कंपनी ऑनगोईंग आहे. ऑनगोईंग कंपनी स्क्वेअरपोर्ट शिपयार्डने विकत घेतलेली आहे. आणि ऑनगोईंग कंपनी ज्यावेळेला विकत घेतली जाते त्यावेळेला स्वाभाविकपणाने त्याचे वेगवेगळे GST सकटचे अनेक लाभ त्यावेळेला झालेले आहेत. आता ह्या आकड्यावरील आत्ता मी जात नाही, कारण आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मी सगळंच काही डिस्क्लोज करणार नाही आहे, कारण वारंवार अशा पद्धतीने वेगवेगळ्या पत्रकार परिषदा घेऊन अनेक मंडळींना उघडं पाडण्याची गरज कदाचित या नंतरच्या कालखंडामध्ये पडणार आहे. त्यामुळे ऑनगोईंग कंपनी विकत घेतल्याचा फायदा स्क्वेअरपोर्ट शिपयार्डने वेगवेगळ्या पद्धतीने घेतला आणि या भागामध्ये कामाला सुरुवात केली. पण ज्या क्षणी असं आमच्या लक्षात यायला लागलं किंवा भंगारवाले येत आहेत, आम्ही राणेसाहेबांना भेटलो आणि दाभोळमध्ये निलेश राणेसाहेब आले आणि त्यांनी समर्थ कामगार संघटना त्यांची जी आहे त्याचे डॉक्टर नितेश राणेसाहेब, आमदार नितेश राणेसाहेब त्याचे अध्यक्ष आहेत आणि निलेश राणेसाहेब त्याचे सल्लागार आहेत. आम्ही त्यांच्या माध्यमातून ही संघटना स्थापन केली आणि त्यात पूर्ण कायदेशीर प्रक्रिया आम्ही पूर्ण केलेल्या आहेत. ज्यावेळेला आम्ही प्रक्रिया संघटना नवीन स्थापन केली, भारतीय जनता पार्टीचा एक नेता येऊन संघटना स्थापन करतो, त्याच्यामागची भूमिका पण समजून घ्या. कारण BKS जी जुनी संघटना आहे ही ठाकरे गटाकडे होती आता, आणि भारतीय जनता पार्टीचा एक नेता येऊन इथे संघटना स्थापन करतोय, कंपनी सुरू होते. या सगळ्या गोष्टीनंतर काही वेगवेगळ्या राजकीय घडामोडींना दापोलीमध्ये सुरुवात झाली. आता एक नवीन संघटना स्थापन झाली, कामगार संघटना. करायला हरकत नाही, कारण प्रत्येक कुठलाही राजकीय पक्ष कुठलाही वेगवेगळी संघटना ती स्थापन होऊ शकते. काय होईल नंतरचा काळ ठरवेल. पण भारतीय जनता पार्टीच्या नेत्याने इथे येऊन ज्या क्षणी ही संघटना सुरू केली आणि कामगारांच्या वेगवेगळ्या विषयांमध्ये नोकरी लागण्यासकट, कंत्राटी कामगार घेण्यासकट अनेक विषयामध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट द्यायला सुरुवात केल्यानंतर काही मंडळींच्या थोडंसं चलबिचल इथे सुरू झाली. या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी स्वतः पालकमंत्री उदय सामंत साहेबांना मुंबईत भेटलेलो होतो त्यांच्या निवासस्थानी. त्यांनी खूप सकारात्मक प्रतिसाद ह्या विषयामध्ये मला दिला होता. कामगार संघटनेबरोबर त्यांची आमची मिटिंगही होणार होती, पण दुर्दैवाने त्यांच्या व्यस्ततेमुळे झाला नाही. पण पालकमंत्री महोदयांनी खूप चांगली सकारात्मक भूमिका त्या सगळ्या दरम्यानच्या कालखंडामध्ये बजावली होती. पण नंतरचं जे काही राजकारण एकूण इथे सुरू आहे आणि काल जो काही एपिसोड झाला आहे त्या फक्त कालच्या एका एपिसोडवरती मी आज बोलणार आहे, कारण मधल्या काळातल्या अनेक गोष्टी ह्या आज बोलाव्यात अशा खरं तर नाही आहेत. पण काल आपल्या जर का लक्षात आलं असेल, आपणही अनेक पत्रकार अनेक वेगवेगळ्या अशा बंद पडलेल्या कंपन्यांच्या विषयामध्ये अनेक बातम्या आपणही दिलेल्या असतील. ठेकेदारांना 50% आणि कामगाराला मात्र 40%, हा एक आश्चर्यकारक घडलेला विषय त्यातला मधला आहे. 40% कामगारांना पण 40% पहिलं त्यांनी सांगितलं होतं, पण नंतर हां, आता कामगारांना पण 40% आणि ठेकेदारांना पण 40%. अगोदर घोषणा अशी केली गेली की ठेकेदारांना 50% आणि कामगारांना 40%. मुळात कामगारांना किती टक्के रक्कम द्यावी ह्याचं निगोसिएशन केलं कोणी? मी कंपनी व्यवस्थापनाला पण हे विचारतोय की कामगारांना त्यांच्या थकीत रकमेपोटी मिळणारे जे पैसे 40% जे ठरवले, हा 40%चा आकडा आला कुठून? याच्या वाटाघाटी केल्या कोणी? कुठल्या राजकीय पदाधिकाऱ्यांनी केल्या? आणि मग जर का तुम्हाला त्या वाटाघाटी करायच्या होत्या तर प्रत्यक्षात तुम्ही कामगार संघटनेतल्या किंवा कामगारांना विश्वासात घेतलं का? तर बिलकुल घेतलेलं नाही. मुळात ह्या सगळ्यामध्ये स्क्वेअरपोर्ट शिपयार्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि राणेसाहेबांच्या अनेक बैठकांचे दौर झाले, पण निव्वळ श्रेयवादाच्या लढाईमध्ये आणि श्रेयवादाच्या घाईमुळे हा कालचा जो तिथे घडलेला एपिसोड आहे तो त्याच्यामुळे घडलेला आहे. जे काय करेन ते मीच करेन ह्या एका भूमिकेतून झालेला आहे. काल अशा पद्धतीनं कामगारांना आणि ठेकेदारांना धमक्यांचे निरोप गेलेत की जे लोक आज ह्या कार्यक्रमामध्ये चेक वाटपाचे चेक घेणार नाहीत त्यांना चेक मिळणार नाहीत, अशा पद्धतीची दादागिरीची आणि मुजोरीची भाषा पण काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी कामगारांपर्यंत निरोप दिलेत. मी मुळात आश्वस्त करतो कामगारांना आणि ठेकेदारांना की ज्या ठेकेदारांनी कामगारांनी काल पैसे घेतलेले नाही त्यांचा एकही दमडी बुडणार नाही आहे. हे अगदी तुम्हाला निश्चितपणे मी तुमच्या माध्यमातून सांगतो. याचं कारण हे कोण ठरवणार? ही काय मोगलाई लागून गेली का की आजच कार्यक्रम झाला, आजच्याच कार्यक्रमात तुम्ही पैसे नाही घेतलेत तर कामगारांचे म्हणून पैसे देणार नाहीत? आम्ही बघू कसे देत नाहीत. ह्या विषयामध्ये पूर्णपणे राजकीयदृष्ट्या ताकदीने उतरण्याची रस्त्यावरती भारतीय जनता पार्टीची मानसिकता आहे. त्यामुळे कालचा जो एपिसोड झाला तो अत्यंत दुर्दैवी आहे.
कालच्या ज्या काही क्लिप मी तिथल्या बघितल्या त्या क्लिपमध्ये आमदार महोदयांनी पण हे मान्य केलं आहे की मी आजपर्यंत ह्या कुठल्याच आंदोलनात कशातच नव्हतो. बरं झालं त्यांनी सांगितलं ते. त्यामुळे ते आजपर्यंत ह्या विषयात कशात नव्हते. आता हा सगळा कंपनी सुरू झाला आहे त्यामुळे स्थानिकांना न्याय मिळवून देणं अशा विषयामध्ये ते बरोबर आले असतील. पण त्यांनीसुद्धा ही भूमिका त्यांची स्पष्ट करणं आवश्यक आहे की 40% रक्कम आमदार महोदय ही ठरवली कोणी, कामगारांच्या हक्काचा पैसा किती मिळावा हे ठरवलं कोणी, हे आमदारांनी महोदयांनी ते जाहीर करणं आवश्यक आहे. त्यामुळे मी या माध्यमातून त्यांनाही सांगतो की त्यांनी हे जाहीर करावं की 40% रक्कम ठरवण्यामध्ये कोण कोण होते. दुसरा एक त्याच्यामध्ये काल त्यांनी एक क्लिपमध्ये असा प्रश्न विचारला आहे की 10% रक्कमच घेण्यासाठी काही लोक अट्टास धरत होते, उरलेले 30% कुठे जाणार होते. मी आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो, मी उदय शेठ आज वैयक्तिक कार्यक्रमासाठी बाहेरगावी जायचे होते, पण उदय शेठना म्हटलं उदय शेठ तुम्ही आजच्या पत्रकार परिषदेला मुद्दामून या. मुळात काही कामगारांना हाताशी धरून कंपनी व्यवस्थापनाने परस्पर काही गोष्टी सुरू केल्या. आता त्या सुरू करणाऱ्यांमध्ये कोण कोण होते यांची नावं मी काही पुराव्यासकट भविष्यकाळात देणार आहे. 10% रक्कम घ्यायला कोण आग्रही होतं, कोण सांगत होतं की आत्ता 10% रक्कम घ्या, नंतर आपण कंपनीकडनं कामं मिळवू आणि ते पैसे आपले ॲडजस्ट करून घेऊ. ह्या सगळ्यांची नावं येणाऱ्या काळामध्ये आम्ही देणार आहोत. आणि ज्या क्षणी हा विषय आमच्या संघटनेच्या माध्यमातून कळला त्यावेळेला स्वतः उदय जावकर इथे आहेत. यांनी सर्व कामगारांची बैठक घेतली आणि यांनी हा घडणारा चुकीचा एपिसोड थांबवणारा माणूस आज ह्या बैठकीत पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित आहे. पण माझा तर दुसरा प्रश्न आहे, कामगारांना 100% पैसे मिळवून देणं आपण घोषणा केली होती, आता 40% रक्कम तुम्ही वळती करून दिली, मग उरलेले 60% पैसे आपण कधी मिळवून देणार. प्रत्यक्षात काल ज्या मंडळींनी चेक घेतला आहे त्यांच्याकडनं एक अंडरटेकिंग घेतलं गेलं आहे कंपनी व्यवस्थापनाकडनं की याच्यानंतर आम्ही कुठल्याही पुढच्या एकही रुपयाच्या रकमेसाठी आग्रही राहणार नाही, मागणी करणार नाही. मग याचा अर्थ तुम्ही 40%मध्येच ह्या सगळ्यांची फसवणूक झाली हे सिद्ध होतं आहे. खरं तर आपल्या सर्वांच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, ज्या क्षणी निलेश राणेसाहेब या सगळ्या प्रक्रियेमध्ये आले त्याच्यानंतरच कामगारांना पैसे मिळतील अशी एक आशा निर्माण झाली होती. त्यामुळे या पत्रकार परिषदेनिमित्ताने मी खरं तर निलेश राणेसाहेबांचे आभार मानतो की त्यांनी एका बंद पडलेल्या युनियन हे बंद पडलेलं युनिट होतं, हे काही कंपनी चालू नव्हती आत्ता. या बंद पडलेल्या युनिटच्या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून डॉक्टर निलेश राणेसाहेब इथे आले आणि त्याच्यानंतरच खऱ्या अर्थाने कामगारांना पैसे मिळतील अशी आशा निर्माण झाली. त्यामुळे मी निश्चितपणे राणेसाहेबांना धन्यवाद देतो. पण या श्रेयवादाच्या लढाईमध्ये आपण कामगारांना 100% मिळवून देता येता 40%वरती आणून बसवलं. कामगारांचं नुकसान तर आपण काही केलेलं नाही ना. या सगळ्याचा विचार सर्व राजकीय मंडळींनी करणं अत्यंत आवश्यक आहे. फ्रॉम डे वन आम्ही कधीही भारतीय जनता पार्टी म्हणून ह्या पिक्चरमध्ये आलेलो नव्हतो, पण निव्वळ भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्याची युनियन आली आणि त्याच्यानंतर श्रेयवादासाठी या सगळ्या घडामोडी घडल्या. हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळे या निमित्ताने मी आपल्याला एक सांगतो की हे मिळालेले पैसे तुटपुंजे आहेत. हे तुटपुंजे पैसे दिल्यानंतर जर का कंपनी व्यवस्थापन असं वाटत असेल की आपण भंगार विक्री धंदा चालू करू, आपल्या माहितीसाठी सांगतो, गणपतीच्या आधी पैसे मिळायचे होते, गणपतीच्या तिसऱ्या दिवशी गौरी येतील त्या दिवशी पैसे मिळायचे होते, रोज उठून तारखांवरती तारखा चालू होत्या. शेवटी अट्टहासाने हा कार्यक्रम काल केला गेला आणि ह्या काल केलेल्या कार्यक्रमामध्ये ठेकेदारांची पण फसवणूक झाली आणि कामगारांचीही फसवणूक झाली. त्यामुळे या विषयामध्ये आपण सर्वांच्या माध्यमातून मी हा विषय पुढे नेऊ इच्छितो की निव्वळ श्रेयवादामुळे कामगार आणि ठेकेदारांचं नुकसान काल केलं गेलं आहे आणि भारतीय जनता पार्टी याचा निषेध करत आहे. जर असं कंपनी व्यवस्थापनाने दुराग्रह केला की काल ज्यांनी चेक घेतलेले नाहीत असे निरोप होते, आज आमचा उपस्थित जो चेक घेईल तोच फक्त चेक घ्यायला पात्र आहे, त्या सगळ्याची उत्तर रस्त्यावरती उतरून भारतीय जनता पार्टीतील हे कंपनी व्यवस्थापनाने पण लक्षात ठेवावं. ह्या विषयामध्ये समर्थ कामगार संघटना डॉक्टर निलेश राणेसाहेबांची पूर्णपणाने अखंड युनियन ह्या प्रत्येक कामगारांच्या पाठीशी उभी राहणार आहे हे या निमित्ताने मी आपल्याला सांगतो. आणि त्याचबरोबरीने भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता या कामगारांच्या पाठीशी ताकदीने उभा राहील हा संदेश देण्यासाठी खरं तर आज मी खूप कमी वेळामध्ये पत्रकार परिषद बोलवली. आपण सर्वजण ह्या पत्रकार परिषदेला आलात, आपल्या सर्वांचे आभार मानतो. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये काही ठराविक मुद्द्यांना मी स्पर्श केला आहे. 10%ची तडजोड करायला कोण कोण गेले होते त्याचा पर्दाफाश पण करण्याची वेळ येणार आहे. त्याच्या सकट अनेक काही आणखीन गोष्टी आहेत, अनेक गोष्टी आहेत. त्या येत्या काळामध्ये जसजसं थोडं प्रवाह वाढत जाईल आणखीन तसतसा पुढच्या गोष्टी ह्या निश्चितपणाने
पत्रकार महोदयांच्या माध्यमातून आम्ही जनतेसमोर आणू एवढंच या ठिकाणी मी आपल्याला आश्वस्त करतो. आपले जर का काही प्रश्न असतील तर आपण विचारावे. धन्यवाद. आत्ता ऐका ना, मी तुम्हाला परत सांगतो आणि हा मुद्दा मी ठळकपणे वारंवार म्हणणार आहे. ज्या दिवसापासून कामगार स्वतःच्या थकीत रकमेसाठी रस्त्यावर बसले ना, त्या प्रत्येक पहिल्या दिवसापासून उदय शेठ बरोबर आहेत. भारतीय जनता पार्टीमुळे आम्ही बरोबर आहोत. पण त्यांच्या अन्य तिथल्या लोकल काही विषयामध्ये काही प्रत्येक पक्ष म्हणून आहे, पण वैयक्तिक कुटुंब म्हणून पण त्यांना प्रत्येक कामगाराच्या पाठीशी उभं राहिलेत. कोण नव्हतं तेव्हा. आणि आमदार महोदय यांनी बरं केलं, सांगितलं की मी त्यात कधीच नव्हतो. आणि वास्तव आहे, मी आता खरं बोलायचं नव्हतं मला, पण कामगार ज्यावेळेला किंवा जो जो उपोषणाला बसतो त्या प्रत्येकाच्या आपण भेटीगाठी करतो. भारतीय शिपयार्डच्या कामगारांची भेट नाही कधी कोणी घेतली, कारण मला माहीत नाही. पण ठीक आहे, आज स्थानिक कामगारांना न्याय मिळवण्यासाठी पण आमदार महोदय पुढे आलेत, त्यांचं स्वागत आहे. पण त्यांनी 100% घोषणा केली होती, त्याची मी फक्त त्यांना ह्या निमित्तानं आठवण करून देतो. 100% पैसे मिळाल्याशिवाय भंगार काढून श्रेयवाद नाही. आत्ता माझे मुद्दे आणखी मी पुढच्या प्रत्येक पत्रकार विषयात येणार आहे. ते म्हणाले हो, ते म्हणाले होते ना. पण त्यामुळे ते चांगलं आहे, त्यांचं मी अभिनंदन करतो की 100% पैसे मिळाले तरच भंगार नेता येईल. त्या बघूया, आपण सर्वजण लक्ष ठेवून राहूया काय काय होतं ते, आणि प्रत्येक गोष्टीचं त्या वेळेला उत्तर या निमित्तानं दिलं जाणार आहे. नाही, हा एक गौडबंगाल आहे ते. आणि कंपनी घेतली कितीला, भंगार कितीचा, अशा वेगवेगळ्या चर्चा पण अनेक चालू आहेत बाजारामध्ये, आपल्याही सर्वांना माहीत आहेत. त्यामुळे त्या विषयात आत्ता आपण जाऊया नको. मी म्हटलं ना, अजून काही अनेक गोष्टी अशा हातच्या राखून ठेवलेल्या आहेत. कोण किती विकणार आहे, कसं करणार, आपल्याला एकदा ह्या सगळ्या गोष्टीचं सूक्ष्म लावायचंच आहे. पण आजचा माझा मुद्दा कालचा चेक वाटपामुळे, श्रेयवादाच्या विषयामुळे कामगारांचं आणि ठेकेदारांचं नुकसान झालं आहे, हा विषय आज आपल्यासमोर फक्त मांडतो आहे. याच्यामध्ये आणखीन काही गोष्टी अशा भविष्यामध्ये येतील की ज्या आपल्यासमोर सातत्यानं मांडवल्या येतील. एका दिवसात जर का गोरेसाहेब संपलं तर काही मजा नाही त्याच्यामध्ये. कालच्या विषयाला बैठकीला कोण कोण उपस्थित होते, नेमकं काय घडलं का? नाही, कालच्या विषयाला उपस्थित कंपनीचं व्यवस्थापनातले काही मंडळी होते, आमदार महोदय पण त्या बातमीमध्ये आणि क्लिपमध्ये मला दिसत आहेत. त्यामुळे तुम्हालाही माहिती आहे कोण कोण होते ते. कुठे झाला कार्यक्रम? दाभोळ शिपयार्ड उसगावला झाला, शिपयार्ड कंपनीच्या यार्डच्या जवळ. तरी समजा आता भंगाराला हात लावण्याचा प्रयत्न केला, याची तुमची भूमिका काय असेल? या विषयात निलेश राणे साहेबांचीच भूमिका स्पष्ट आहे. युनियन म्हणून मुळात कंपनी चालवणं या विषयामध्ये स्क्वेअर फूट शिपयार्डला अन्य कुठलाही ऑप्शन नाही. टेक्निकली भाषेत तुम्हाला मी परत सांगतो, आत्ता मला आणखीन स्पष्ट बोलता येत नाही आहे. ऑनगोईंग कंपनी ह्यांनी विकत घेतलेली आहे, म्हणजे चालू असलेली कंपनी ह्या मंडळींनी विकत घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे ही कंपनी त्यांना चालवावीच लागणार आहे. आता भंगार विकल्यानंतर कंपनी चालणार का? साधा प्रश्न आहे. मी या निमित्तानं खरंच विनंती करतो, कोणीही भंगार विक्रीला, कुठल्याही राजकीय पक्षाने, सर्वच राजकीय पक्षाने भंगार विक्रीला समर्थन करू नये. कंपनी चालणार कसा त्याचा रोडमॅप जिथपर्यंत सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र यायला हरकत नाही. माझं काही म्हणणं नाही या बाबतीत, सर्वांनी या एकत्र, कारण हा वैयक्तिक कोणाचाही श्रेयवादाचा मुद्दा नाही. हा दाभोळ नव्हे, दापोली तालुक्याच्या अर्थकारणाशी संबंधित निगडीत विषय आहे. म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे, काही हजार कामगार ह्या उसगाव या भारतीय शिपयार्डमध्ये काम करत होते. अशीच जर का स्थिती पुन्हा तिथे येणार असेल आणि हा पूर्ण भाग सुजलाम सुफलाम होणार असेल तर सर्व राजकीय पक्षांनी मतभेद विसरून एकत्र येण्याची आवश्यकता आहे. मी काल झालेल्या श्रेयवादाच्या विरोधात उघड बोलतो आहे. मी काल म्हणजे भारतीय जनता पार्टीचे नेते डॉक्टर निलेश राणे साहेबांनी युनियन आणल्यानंतर झालेल्या घडामोडी आपल्यासमोर सांगतो आहे. त्याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. निलेश राणे साहेबांची युनियन का नडते एवढी किंवा का ठकटकली मला माहीत नाही. पण मी पुन्हा एकदा पालकमंत्री महोदयांना मात्र धन्यवाद देईन की त्यांनी, कारण त्यांच्या इथलाही रत्ना इथला प्रोजेक्ट बंद पडला होता, त्यामुळे ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये पालकमंत्री महोदय पहिल्यापासून होते. दुर्दैवाने सगळ्या गोष्टी काही पूर्ण आल्या. पण जो काही विषय चालू केला का त्याचं पण भंगार विकलं पालकमंत्री? तो विषय नाही माहिती मला. त्यांच्या माणसाने गणपतीच्या अगोदर जेव्हा पैसे मिळणार होते तेव्हा पुन्हा भंगारवाले आले. आणि काल ज्यावेळेला सगळा चेक वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे, दापोलीमध्ये अनेक मोठमोठे भंगारवाले येऊन थांबलेत वेगवेगळ्या लॉजमध्ये. आपण पण माहिती घ्या. कंपनी ऑनगोईंग सुरू असलेली कंपनी विकत घेतली स्क्वेअर फूट शिपयार्डने. भंगार विक्रीचा धंदा नाही काढलेला. त्यामुळे मी आपल्या गोष्टी एक स्पष्ट निदर्शनावर आणून देऊ इच्छितो, जिथपर्यंत कामगारांचं समाधान होत नाही आहे तिथपर्यंत भंगाराला हात कंपनी पण लावू नये. वेगवेगळे विषय याच्यामध्ये येणार आहेत भविष्यामध्ये.
त्यामुळे भंगार विक्रीचं केंद्र चालवण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. दोन हात जोडून विनंती मी करतो, निव्वळ राजकीय श्रेयवादापोटी कोणत्याही राजकीय पदाधिकाऱ्यांनी या विषयामध्ये कामगार ठेकेदार यांच्या पोटावरती पाय आणू नयेत. भंगार विक्री केल्यानंतर प्रत्यक्षात एक इंग्लंडची कंपनी डिसमेंटल करून तो प्रोजेक्ट भारतीय शिपयार्डने इथे आणला होता. ह्या सर्व मशिनी जर का भंगारामध्ये विकल्या तर ऑनगोईंग कंपनी आपण विकत घेतली, ही कंपनी आपण चालवू शकतो का, ह्याचा कंपनीने पण विचार करावा. आणि या विषयामध्ये निलेश सायणे साहेबांनी हात घातला होता. ही घाई जी झाली ना, त्या सगळ्या गोष्टी पूर्ण व्हायच्या आधी ही घाई मुद्दामून ठरवून केली गेली. तर मी आपल्याला एकच सांगतो, अशा पद्धतीने भंगार विकण्याचं परस्पर कोणालाही स्वातंत्र्य राहणार नाही. समर्थ कामगार संघटना ही ठामपणे या विषयामध्ये बरोबर राहील. माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा.